ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. लोहगडाचा काळाकट भाग 13. दालनातील सर्व दिवे अचानक बंद झाल्यानंतर काही क्षण पूर्ण काळोख पसरला. कुणाला शोधाचा हात सुद्धा दिसत नव्हता. फक्त लोकांच्या थापा टाकण्याचा आवाज आणि दूरवरून टप टप करून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांचा आवाज ऐकू येत होता. आर्यनने सहजपणे आपल्या जॅकेटच्या खिशावर हात ठेवला. पेन ड्राईव्ह अजूनही सुरक्षित होता. दुसऱ्या हातात त्याने स्वराज्याची सावली हा प्राचीन ग्रंथ घट्ट पकडलेला. त्याला जाणवत होतं की या ग्रंथासाठी जितके वर्षे लोक एकमेकांचे जीव घेत होते. निशा त्यांच्या अगदी जवळ उभी होती. तिचा श्वास वेगाने चालू होता, पण तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा निर्धार जास्त दिसत होता. समीर आणि शेखर दगडी खांबाच्या आड उभे राहून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होते. अंधारात अचानक एक टॉर्चचा प्रकाश चमकला आणि त्या प्रकाशात काही काळे मुखवटे घातलेले लोक दालनात शिरताना दिसले. त्यांच्या हातात शस्त्र होती, पण ते गोळीबार करण्याऐवजी थेट ग्रंथ शोधत होते. त्यांच्या नेत्याने जोरात ओरडून सांगितलं, ग्रंथ कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातात आला पाहिजे. बाकीच्यांना जिवंत ठेवायचं की नाही याचा निर्णय नंतर घेऊ. त्या शब्दांनी संपूर्ण दालनात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. गुरुजींनी शांतपणे आर्यनचा हात पकडला आणि त्याला दालनाच्या उजव्या कोपऱ्यात घेऊन गेले. तिथे जमिनीवर एक मोठी दगडी चक्र कोरलेलं होतं. त्या चक्राच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेसारखी आकृती होती. गुरुजी म्हणाले, तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं, योग्य वेळ आली तर हा मार्ग उघड. पण लक्षात ठेव, हा मार्ग फक्त धैर्यवानासाठी आहे. त्यांनी चक्रावर विशिष्ट क्रमाने हात फिरवला. काही क्षण काहीच घडलं नाही. मग अचानक संपूर्ण दगडी चक्र हळूहळू फिरू लागलं. घर्र असा मोठा आवाज झाला आणि जमिनीखालून खाली जाणारा एक गुप्त जिना दिसू लागला. थंड वाऱ्याची झुळूक वर आली. त्या वाऱ्यात जुन्या कागदांचा आणि ओलसर दगडांचा वास मिसळलेला होता. आर्यन, निशा, समीर, शेखर आणि काका पटकन त्या जिन्यात उतरले. त्यांच्या मागे दगडी दरवाजा पुन्हा बंद झाला आणि वरून येणारे आवाज क्षणात थांबले. जणू ते दुसऱ्याच जगात आले होते. खाली पोचल्यावर त्यांना एक प्रचंड भूमिगत सभागृह दिसले. सभागृहाच्या चारही बाजूंना उंच दगडी स्तंभ होते आणि प्रत्येक स्तंभावर जुने युद्धदृश्ये कोरलेली होती. मध्यभागी एक विशाल गोलाकार टेबल होतं. त्या टेबलावर महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांचे नकाशे कोरलेले होते. लोहगड, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, तोरण, राजगड, रायगड. प्रत्येक किल्ल्यावर तांब्याची छोटी चिन्ह बसवलेली होती, पण त्या नकाशाच्या मध्यभागी एक जागा रिकामी होती. गुरुजी हळू आवाजात म्हणाले, ही जागा भरली की संपूर्ण रहस्य उघडेल. त्यांनी आर्यनला ग्रंथ उघडायला सांगितलं. ग्रंथाच्या एका पानावर नकाशासारखंच चिन्ह होतं.
आर्यनने ते चिन्ह त्या रिकाम्या जागेवर ठेवताच संपूर्ण टेबल प्रकाशाने उजळून निघालं. नकाशातून लाल रंगाची एक रेष दिसू लागली. ती रेषा लोहगडावरून सुरू होत होती आणि सरळ रायगडाकडे जात होती. सर्वांच्या नजरा त्या चमकणाऱ्या रेषेवर खिळल्या. तेवढ्यात टेबलच्या मध्यभागातून एक छोटासा धातूचा डब्बा वर आला. त्यावर धूळ साचली होती. आर्यनने तो सावधपणे उघडला. आत एक जुनी चांदीची चावी, काही मोडी लिपीतील कागद आणि एक दुमडलेलं पत्र होतं. पत्रावर त्याच्या वडिलांची सही होती. त्याने थरथरत्या हाताने पत्र उघडलं. पहिल्या ओळीत लिहिलं होतं, आर्यन, जर तू हे वाचत असशील तर तू समज की माझ्यापेक्षा अधिक धैर्यवान आहेस. पण आता तू ज्या मार्गावर चालला आहेस तिथून परत फिरण्याचा कोणताही रास्ता नाही. पुढे लिहिले होते की रायगडावर एका जुन्या मंदिराखाली अंतिम पुराव्याचा दुसरा भाग लपवलेला आहे. पण तो मिळवण्यासाठी आधी विश्वासघातकी व्यक्तीचा चेहरा उघड करणं आवश्यक आहे. पत्राच्या शेवटी फक्त 2 शब्द लिहिले होते, समीरवर लक्ष ठेव. हे वाचताच आर्यनच्या हातातून पत्र खाली पडलं. त्याने समीरकडे पाहिलं. समीरच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का दोन्ही दिसत होते. तो अडखळत म्हणाला, आर्यन, मी काहीच केलं नाही. माझ्यावर विश्वास ठेव. निशा दोघांकडे पाहत गोंधळली. काका आणि शेखरही काही बोलू लागले. काही बोलू शकत नव्हते. इतक्यात भूमिगत सभागृहाच्या दुसऱ्या टोकाला एक लोखंडी दरवाजा आपोआप उघडला. त्या दरवाजातून येणाऱ्या प्रकाशात एक उंच सावली दिसू लागली. ती व्यक्ती हळूहळू पुढे येत होती आणि तिच्या हातात एक कागद, तसाच स्वराज्याची सावली नावाचा दुसरा ग्रंथ होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य एकाच वेळी उमटलं. त्या अंधाऱ्या दालनातून पुढे येणाऱ्या व्यक्तीच्या हातात स्वराज्याची सावली या ग्रंथाची दुसरी प्रत पाहून सगळे स्तब्ध झाले. आर्यनने स्वतःच्या हातात असलेल्या ग्रंथाकडे आणि समोरच्या व्यक्तीच्या हातात असलेल्या ग्रंथाकडे पाहिलं. दोन्ही ग्रंथ सारखेच दिसत होते. फक्त समोरच्या ग्रंथाच्या मुख्य पृष्ठावर एक लाल रंगाचं चिन्ह कोरलेलं होतं. काही क्षण संपूर्ण दालनात नीरव शांतता पसरली. मशालीच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात त्या व्यक्तीचा चेहरा हळूहळू स्पष्ट होत गेला. तो साधारण 50शीतील माणूस होता. चेहऱ्यावर दाढी, डोळ्यात विलक्षण आत्मविश्वास आणि ओठावर हलकंसं स्मित. तो शांतपणे पुढे आला आणि म्हणाला, तुम्ही ज्या ग्रंथाचा शोध घेत होतात ना, तो पूर्ण नाही. सत्य 2 भागात विभागलं गेलं होतं. एक भाग तुमच्याकडे आहे आणि दुसरा भाग माझ्याकडे. त्याचा आवाज इतका शांत होता की त्यामुळे वातावरण आणखी भीतीदायक वाटत होतं. आर्यनने एक पाऊल पुढे टाकत विचारलं, तू कोण आहेस? त्या
त्या व्यक्तीने काही क्षण उत्तर दिले नाही. त्याने आपल्या हातातील ग्रंथ दगडी टेबलावर ठेवला आणि जॅकेटच्या खिशातून एक जुनी चांदीची साखळी बाहेर काढली. ती साखळी पाहताच काका हादरले. त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, ही तर विजयाची साखळी आहे. त्या व्यक्तीने हसत मान हलवली. हो, माझं नाव विजय आहे. तुमच्या मते मी 25 वर्षापूर्वी मृत्यू झालो, पण खरं म्हणजे त्या रात्री माझा मृत्यू झाला नव्हता. माझी ओळख संपली होती. हे ऐकताच आर्यनला धक्का बसला, कारण त्याच्या वडिलांच्या डायरीत विजयचा उल्लेख त्यांच्या सर्वात विश्वासू मित्रापैकी एक म्हणून होता. विजयने पुढे सांगायला सुरुवात केली. त्या रात्री लोहगडावर खजिना नव्हता, ना सोनं होतं. तिथे काही असे दस्तऐवज होते ज्यामुळे अनेक प्रभावशाली लोकांचे गुन्हे उघड झाले असते. तुझ्या वडिलांनी ते कागद वाचले आणि त्यांना समजले की हा फक्त इतिहासाचा प्रश्न आहे, तर हजारो निरपराध लोकांच्या न्यायाचा प्रश्न आहे. म्हणून त्यांनी पुरावे 4 वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेले. पण त्याच क्षणी आमच्यातलाच एक जण पैशाच्या मोहात पडला. त्याने आमची प्रत्येक हालचाल शत्रूंना सांगितली. त्या विश्वासघातकामुळे अनेकांचे जीव गेले. विजय बोलत असताना त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. समीर, निशा, शेखर आणि काका शांतपणे ऐकत होते. प्रत्येक शब्दाने रहस्य आणखी गडद होत होतं. अचानक दालनाच्या भिंतीवर लाल रंगाचे दिवे चमकू लागले. एक कर्कश सायरन वाजू लागला. संपूर्ण दालन हादरलं. छतावरून धूळ खाली पडू लागली. गुरुजी घाईघाईने म्हणाले, वेळ संपत चालली आहे. कोणीतरी बाहेरून गुप्त यंत्रणा सुरू केली आहे. काही मिनिटात हे दालन कायमचं बंद होईल. सगळे घाबरले. विजयने आपल्या ग्रंथातून एक धुमडलेला नकाशा काढून आर्यनच्या हातात दिला. हा नकाशा जप. पुढचा पुरावा रायगडवर नाही, तर रायगडच्या पायथ्याशी असलेल्या विस्मृतीत गेलेल्या मंदिरात आहे. तिथे गेल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होणार नाही. आर्यनने नकाशा हातात घेतला, पण त्याच क्षणी त्याच्या नजरेसमोर एक धक्कादायक गोष्ट आली. त्या नकाशाच्या कोपऱ्यात लाल शाईने लिहिलं होतं, विश्वासघातकी अजूनही तुमच्या सोबतच आहेत. आर्यनने हळूहळू वर पाहिलं. त्याच्यासमोर उभे असलेले प्रत्येक जण आता संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले होते. समीर, शेखर, काका की स्वतः विजय. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं याचाच निर्णय आता त्याच्या पुढच्या प्रवासाचं भविष्य ठरणार होतं. आर्यनच्या हातातील नकाशा थरथरत होता. त्या नकाशाच्या कोपऱ्यात लिहिलेलं वाक्य त्याच्या डोळ्यासमोर सारखं फिरत होतं, विश्वासघातकी अजूनही तुमच्या सोबतच आहे. दालनातील प्रत्येक चेहरा आता त्याला संशयास्पद वाटू लागला होता. समीर शांत उभा होता, पण त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. शेखर वारंवार आजूबाजूला पाहत होता. काका काहीतरी लपवत असल्यासारखे दिसत होते, तर विजयच्या चेहऱ्यावर अजूनही तेच गूढ हसू होतं. गुरुजी मात्र दालनाच्या मध्यभागी उभे राहून भिंतीवरील प्राचीन शिलालेख वाचत होते. अचानक त्यांनी मोठ्याने हाक मारली, आर्यन, इकडे ये. हे बघ. आर्यन धावत त्याच्या जवळ गेला. दगडी भिंतीवर मोडी लिपीत काही ओळी कोरलेल्या होत्या. गुरुजींनी त्याचा अर्थ सांगितला, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास असेल त्याच्यापासून सर्वात जास्त सावध राहा. हे ऐकताच आर्यनच्या मनात एकच विचार आला,
हा इशारा नक्की कोणासाठी होता? तेवढ्यात विजयने हातातील दुसरा ग्रंथ उघडला. त्याच्या मधोमध एक जुना नकाशा दडवलेला होता. त्या नकाशात रायगडच्या पायथ्याशी असलेल्या विस्मृतीत गेलेल्या मंदिराचा मार्ग दाखवलेला होता. पण त्याच्यासोबत एक वेगळीच खूण होती, काळ्या नागाचं चिन्ह. काकांनी ते चिन्ह पाहताच भीतीने मागे पाऊल टाकलं. ते हळू आवाजात म्हणाले, हे काळा नाग संघटनेचे चिन्ह आहे. अनेक वर्षापूर्वी ही संघटना इतिहासातील पुरावे चोरून विकत असे. आम्हाला वाटलं होतं ती संपली, पण ते अजूनही जिवंत आहे. विजयने गंभीरपणे मान हलवली. हो, आणि त्यांच्या नवीन प्रमुखाला तुम्ही आधीच भेटलात, पण त्याची खरी ओळख अजून समोर आलेली नाही. हे ऐकताच निशाच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तिला जाणवलं की त्यांचा प्रवास आता फक्त रहस्य उलगडण्यापुरता राहिलेला नाही, तर एका मोठ्या गुन्हेगारी जाळ्याशी सामना करण्याचा झाला आहे. दालनातून बाहेर पडण्यासाठी सगळे पुढे सरकले. वर येईपर्यंत पहाट व्हायला सुरुवात झाली होती. थंड वारा वाहत होता. जुन्या वाड्याच्या अंगणात पसरलेलं धुकं हळूहळू विरघळत होतं. पण एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली. त्यांची जीप तिथे नव्हती. तिच्या जागी जमिनीवर एक काळा लिफाफा ठेवलेला होता. आर्यनने तो उचलला. आत एक छोटंसं पत्र आणि एक फोटो होता. फोटो पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोमध्ये त्याची आई एका अनोळखी माणसासोबत उभी होती. फोटोच्या मागे लाल शाईने लिहिलं होतं, तुझ्या आईबद्दलचं सत्य तुला कधीच सांगितलं गेलं नाही. आर्यन काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याला वाटत होतं की त्याच्या वडिलांचं रहस्य उघडलं की काय सगळं संपेल. पण आता त्याच्या आईभोवतीही एक नवीन गूढ उभं राहिलं होतं. विजयने फोटो पाहिला आणि गंभीर आवाजात म्हणाला, हा फोटो कुणीही सहज मिळवू शकत नाही. याचा अर्थ काळा नाग संघटना आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. तेवढ्यात दूरवरून गाडीच्या इंजिनीचा आवाज ऐकू आला. धुक्यातून एक काळी SUV वेगाने त्याच्या दिशेने येत होती. गाडी अगदी त्यांच्या समोर येऊन थांबली. दरवाजा हळूच उघडला आणि आतून एक स्त्री खाली उतरली. तिने आर्यनकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, आर्यन, जर तुला तुझ्या आईचं खरं सत्य जाणून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत रायगडला चल. तिचा चेहरा पाहून विजयही थक्क झाला, कारण ती स्त्री त्याच्या मते 20 वर्षापूर्वीची मृत घोषित झालेली होती.